श्रीरामपूर नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला। या निवडणुकीत पराभूत झालेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांचा नुकताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार झाला। या कार्यक्रमात मंत्री विखेंनी केलेल्या भाषणाची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे। आपल्या भाषणात मंत्री विखे पाटलांनी श्रीरामपूरमधील पराभवाची कारणे, वार्ड नंबर 2 मधील कट्टरतावाद, हिंदुत्वावर राजकारण करणारे दलाल, बॉम्बस्फोटातील आरोपीचे पोस्टर्स या सगळ्यांवर जोरदार प्रहार केला। मोदींच्या योजना घ्यायच्या आणि भाजपला नाकारायचं ही भूमिका आता आपण गांभीर्याने घेणार असल्याचा स्पष्ट इशाराही मंत्री विखेंनी दिला। भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडून हिंदुत्ववादाची जी कट्टर भूमिका देशभर घेतली जाते तीच मंत्री विखे घेणार का, हा सवाल या निमित्ताने समोर आला। श्रीरामपूरमध्ये मंत्री विखे नेमकं काय म्हणाले, मंत्री विखेंच्या या भाषणाची चर्चा का होतीये, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीरामपूर नगरपालिकेची काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली। या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी युतीने जोरदार कमबॅक केलं, परंतु नगराध्यक्ष पदासह सत्ता मिळवण्यात या युतीला अपयश आलं। शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढला, त्याचा तोटा झाला। हिंदुत्ववादी मतांचं विभाजन झाल्यानं काँग्रेसला सत्ता मिळाली। या निवडणुकीत भाजपच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा सत्कार सोहळा शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। याच कार्यक्रमात विखेंनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली। श्रीरामपूरकरांचे डोळे उघडणारे हे भाषण असल्याच्या चर्चा रंगल्या। श्रीरामपूरमधील सर्वच मुद्द्यांवर विखेंनी परफेक्ट बोट ठेवले, झालेल्या चुकांबाबत डोळे उघडले। शिवाय याच भाषणात त्यांनी कट्टरतावादाला दिलेला इशाराही चांगलाच गाजला। विखे पाटील म्हणाले की पराभव झाला असला तरी हरकत नाही, नव्या जोमाने कामाला लागू। राज्यभर भाजपला लोकांनी स्वीकारलंय, यश मिळालंय। इथे पराभव झाला तो वेगळ्या कारणांनी। आपण प्रचारावेळी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये जाऊन मतदारांना समजावून सांगितलं होतं। गेल्या लोकसभेचा अनुभव मला होता। लोकसभा निवडणुकीवेळी नगरमधील एका विशिष्ट भागात भाजपच्या उमेदवाराला अगदी 8-9 मतं पडली होती, तर विरोधी उमेदवाराला 800-900 मतं होती। इतकी टोकाची भूमिका घेऊन मतदान होणं ही गंभीर बाब होती। तेच मी श्रीरामपूर पालिका निवडणुकीत समजून सांगत होतो, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। एका विशिष्ट भागात विरोधातील 15 नगरसेवक निवडून येतात, हा कट्टरतावादच आहे। तुम्हाला मोदींच्या योजना चालतात, रेशनवर फुकटचे धान्य चालते, लाडकी बहिणीचे पैसेही चालतात। ज्यांच्या जीवावर आपला संसार चालू आहे त्या भाजपचे एवढे वावडे का? मतदान करताना तुम्हाला भाजप का चालत नाही? भाजपला मतदान करायचं नसेल तर त्यांच्या योजनांचा लाभ तरी कशाला घ्यायचा? मंत्री विखेंनी श्रीरामपूरमधील कट्टरतावादावर चांगलाच प्रहार केला। ते म्हणाले, आपण राहत्यात व शिर्डीत हा कट्टरतावाद संपवला, सर्वसमावेशक राजकारण केलं, त्याचं फळही जे सोबत राहिले त्यांना दिलं। भाजपचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे, पण जर तुम्हाला समजतच नसेल तर मलाही हे गांभीर्याने घ्यावं लागेल। श्रीरामपूरच्या नूतन नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी या कट्टरतावादाचा जास्त विचार करू नये। मी खंबीर आहे, आता मीच यात लक्ष घालणार आहे। मी येत असताना पाहिलं की जेथे चौकाचौकात बॉम्बस्फोटातील आरोपींचे पोस्टर लागलेत, तो काय देशभक्त होता का? एका देशद्रोही माणसाचे पोस्टर्स लागले आणि अधिकारी व यंत्रणा हे सगळं पाहते, हे दुर्दैव आहे। गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीचे पोस्टर लागतात, त्या शहराला काय म्हणावं? हे पोस्टर्स यंत्रणेने काढायला हवे होते। ज्यांच्या हातात सत्ता दिली आहे त्यांनी काढून टाकायला हवे होते। नागरिकांनी स्वतःहून ते काढायला हवे होते, पण नाही। आपल्यात ती धमक नाही का? याला घाबर त्याला घाबर हे आता सोडून द्यायला हवं। आपण बोटचेपेपणाने राहिलो तर ते लोक आपल्याला येथे राहू देणार नाहीत। श्रीरामपूरचं यापेक्षा मोठं नुकसान दुसरं कोणतं असेल? हिंदुत्ववादावर राजकारण करणाऱ्यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला। शिवसेनेचे पराभूत उमेदवार प्रकाश चित्ते यांचं नाव न घेता विखे म्हणाले की काहींनी हिंदुत्वाच्या नावावर श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या, परंतु एका बॉम्बस्फोटातील देशद्रोहाच्या पोस्टर्सवर ते चकार शब्दही बोलले नाही, साधी एकही प्रतिक्रिया दिली नाही। प्रचारात या महाराजांचं नाव घे, त्या महाराजांचं नाव घे एवढंच केलं। आता त्याच महाराजांना त्यांची वस्तुस्थिती सांगण्याची गरज निर्माण झाली आहे। भाजप व मित्र पक्षाचे जे उमेदवार विजयी झालेत त्यांनी आता जोमाने काम करायला हवं। कुणालाही घाबरायचं नाही। पक्ष व मी स्वतः तुमच्यासोबत आहे। आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 18,000 मतं पडली आहे। विरोधी सत्तेवर असले तरी फक्त एकाच भागात त्यांचे 15 निवडून आलेत, त्यामुळे संपूर्ण श्रीरामपूरकरांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय हे विसरू नका। सत्ता आली काय नाही आली काय, आपण निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहोत। आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता मंत्री विखे पाटलांनीही कणखर भूमिका घेतल्याचे दिसले। विखे पाटलांच्या याच भाषणाची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे। विकासावर ठाम राहून स्पष्ट राजकारण करण्याचा विखेंच्या याच धोरणामुळे सध्या श्रीरामपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं दिसले। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचं वातावरण विखेंच्या याच भाषणामुळे फिरल्याचं दिसत आहे।
मित्रांनो, विखेंच्या या भूमिकेचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.